2006 साली आलेला यंदा कर्तव्य आहे हा निरागस सिनेमा आजही सर्वांच्या लक्षात आहे। केदार शिंदे दिग्दर्शित या सिनेमात अंकुश चौधरीसोबत नवोदित अभिनेत्री स्मिता शेवाळे झळकल्या होत्या। स्मिताने पदार्पणातच दमदार अभिनय करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। मात्र पुढे त्या काही मोजक्या सिनेमात आणि मालिकांमध्ये दिसल्या। या काळात त्यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले। त्यांनी प्रेमविवाह केला, पुढे त्यांना एक मुलगा झाला, त्यांचा सुखाचा संसार चालू होता। मात्र अचानक पती पत्नींच्या नात्यात वितुष्ट आले। पतीची साथ सुटल्यानंतरचा काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता। एकीकडे बेभरोशी करिअर, मोडलेला संसार आणि लहान मुलाची जबाबदारी, यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या। समुपदेशानंतर त्या मोठ्या कष्टाने या साऱ्यातून बाहेर पडल्या। आता ते सिंगल मदर म्हणून खंबीरपणे आपल्या मुलाचा सांभाळ करत आहेत। ते आपल्या मुलासाठी आई आणि बाबा अशी दुहेरी भूमिका वठवत आहेत। चला तर त्यांचा संघर्ष सविस्तरपणे जाणून घेऊया। स्मिता शेवाळे यांचा जन्म 21 डिसेंबर 1986 रोजी पुण्यात झाला। तसेच त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणही पुण्यात झाले। लहानपणापासूनच त्यांना कलेची आवड होती। अभिनय आणि नृत्य हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय होते, त्यामुळे ते शाळा कॉलेजात असताना अनेक कार्यक्रमात भाग घ्यायच्या। पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अभिनय क्षेत्रात नशीब आजमायचे ठरवले। मुंबईत येऊन त्यांनी चित्रपट आणि मालिकांसाठी ऑडिशन द्यायला सुरुवात केली। यातच केदार शिंदे यांच्या यंदा कर्तव्य आहे या चित्रपटासाठी मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली। दिवंगत अभिनेत्री रसिका जोशी यांनी आपल्या स्ट्रगलच्या काळात एक निरागस नवविवाहित नवरा बायकोची कथा लिहिली होती। मनाविरुद्ध अचानक ठरलेलं लग्न आणि मग फुललेलं प्रेम दाखवणारी ती कथा त्यांनी केदार शिंदे यांच्या कानावर घातली। केदार शिंदे यांना ती कथा आवडली। लागलीच त्यांनी रसिका जोशी आणि अंकुश चौधरी यांना घेऊन या कथेवर चित्रपट बनवायचे ठरवले। मात्र निर्माता न मिळाल्यामुळे हा चित्रपट रखडला। काही वर्षांनी केदार शिंदे यांचे दिग्दर्शक म्हणून नाव झाल्यावर त्यांना या कथेसाठी निर्माता मिळाला। मात्र तोपर्यंत रसिका जोशी यांचे वय झाले होते, त्यामुळे केदार शिंदे यांनी मुख्य नायिका म्हणून तरुण नवा चेहरा शोधायला सुरुवात केली। स्मिता शेवाळे यांच्या रूपाने त्यांचा शोध संपला। या चित्रपटासाठी जेव्हा स्मिता यांची निवड झाली तेव्हा त्या फक्त 19 वर्षांच्या होत्या। आपल्या पदार्पणातच त्यांना अंकुश चौधरी आणि केदार शिंदे यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करायची संधी मिळाली। यंदा कर्तव्य आहे हा चित्रपट तिकीट बारीवर फारसा कमाल करू शकला नाही। मात्र टीव्हीवर प्रीमियर होताच हा चित्रपट सर्वांच्या पसंतीस उतरला। आज मराठीतील कल्ट क्लासिक चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे पाहिलं जातं। यंदा कर्तव्य आहे या चित्रपटाला रिलीज होऊन 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरी आजही स्मिता शेवाळे यांना लोक या चित्रपटातील गाण्यावरून आबास हा गर्ल या नावाने ओळखतात। यंदा कर्तव्य आहे या सिनेमानंतर स्मिता यांचे चल लवकर, लाडी गोडी, वनरूम किचन, दम असेल तर हे चित्रपट विशेष गाजले। याच दरम्यान त्यांची ओळख निर्माते राहुल ओढक यांच्याशी झाली। ते दोघे प्रेमात पडले आणि त्यांनी 14 फेब्रुवारी 2013 रोजी लग्नगाठ बांधली। मात्र व्हॅलेंटाईन दिवशी मोठ्या उत्साहात झालेला हा प्रेमविवाह पुढे जास्त काळ टिकला नाही। मधल्या काळात स्मिताने एका गोंडस मुलाला जन्म दिला। काही वर्ष त्यांचा सुखाचा संसार चालू होता। मात्र अचानक त्यांच्या संसाराला दृश्य लागली। पती पत्नीमध्ये मतभेद होऊ लागले। पुढे हे मतभेद वाढत जाऊन विकोपाला पोचले। ते आपल्या पतीपासून वेगळ्या राहू लागल्या। हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता। आपल्या आवडत्या व्यक्तीने साथ सोडल्यामुळे त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या। मात्र आपल्या छोट्या मुलाकडे पाहून त्यांनी लढायचे ठरवले। आपल्या मुलाच्या रूपाने त्यांना जगण्याचा आधार सापडला। नैराश्यातून बाहेर येण्यासाठी त्या मानसोपचार तज्ज्ञाकडे गेल्या। योग्य समुपदेशानंतर त्यांनी सेल्फ अवेअरनेस वाढवला। तिथे त्यांच्या लक्षात आले की आपल्याला स्वतःवर काम करणं गरजेचं आहे। ते स्वतःशी कनेक्ट व्हायला शिकल्या। या काळात त्यांनी मेडिसिनचाही आधार घेतला। यातूनच त्यांना स्वतःच्या वेगळ्या अस्तित्वाची जाणीव झाली। योग्य उपचार आणि मुलासाठी असलेली तळमळ यामुळे त्या नैराश्यातून पूर्णपणे बाहेर आल्या। याविषयी बोलताना त्या म्हणतात की या कठीण काळातून बाहेर पडून आता मी खूप धैर्यवान झाले आहे। आता आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन सकारात्मक झाला आहे। डिप्रेशनमधून बाहेर आल्यावर त्यांनी 4 वर्षांनी अभिनय क्षेत्रात झोकात पुनरागमन केलं। पुनरागमनानंतर त्यांनी सुभेदार, गेटबल, आलटून पलटून, चाबूक अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं। याच काळात अभिनयासोबतच त्यांनी स्वतःचा यूट्यूब चॅनलही सुरू केला। गेले 3 वर्ष सातत्याने ते यूट्यूब चॅनल चालवत असून त्यांचे चॅनलचे 7 लाखांच्या वर सबस्क्रायबर झाले आहेत। तसेच ते स्वतः नृत्यांगना असल्याने अनेक दूरचित्रवाहिनी तसेच कार्यक्रमांमधून रसिकांसमोर आपली कला सादर करत असतात। याशिवाय ते मधल्या काळात स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मुरांबा या मालिकेत झळकल्या होत्या। मात्र मुलाला पुरेसा वेळ देता यावा म्हणून त्यांनी ही मालिका मध्ये सोडून दिली होती। गेल्या वर्षी स्मिता
इक्बाल लांजेकरांच्या अभंग तुकाराम आणि मुक्ता या सिनेमामध्ये दिसल्या होत्या। सध्या त्या रणपती शिवराय स्वारियाग्रा या ऐतिहासिक चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत। अभिनय, नृत्य, यूट्यूब हे सर्व सांभाळत ते आपला मुलगा कबीर ह्याचा खंबीरपणे एकटीने सांभाळ करत आहेत। नुकतेच त्यांनी पुण्यात स्वतःचे हक्काचे घर देखील घेतले आहे। अशा प्रकारे अभिनेत्री स्मिता शेवाळे मोठ्या कष्टाने नैराश्यातून बाहेर पडून आता एक आनंददायी जीवन जगत आहेत। पतीची साथ सुटल्यानंतरही न खचता आपल्या मुलाचे एकटीने संगोपन करणाऱ्या स्मिता यांची ही जीवन कहाणी खूपच प्रेरणादायक आहे। बाकी तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपट सृष्टीशी निगडीत अशाच वैविध्यपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।